Today we are going to learn type of e-commerce. There are four type of e-commerce. First is business to customer e-commerce म्हणजेच B2C. Business to customer refers to transactions conducted directly between a company and customers who are the end user of its products or services. म्हणजे या ठिकाणी कंपनी डायरेक्ट कोणाशी रेफर करणार आहे? कस्टमरशी. एक्झाम्पल इथं दिलेले आहेत. ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे. ॲमेझॉन फ्लिपकार्ट इज द एक्झाम्पल ऑफ बिझनेस टू कस्टमर टाईप ई कॉमर्स. या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे बघा, बिझनेस डायरेक्ट कोणाशी रिलेट करतो आहे? कस्टमरशी रिलेट करतो. फ्लिपकार्टवरून तुम्ही एखादी गोष्ट परचेस करता, फ्लिपकार्ट डायरेक्ट कोणाशी रिलेट करतो? कस्टमरशी. मध्ये कुठल्याही प्रकारचा होलसेलर किंवा रिटेलर त्या ठिकाणी नसतो. त्यामुळे याला काय म्हणायचं आहे? बिझनेस टू कस्टमर टाईप ऑफ ई कॉमर्स. नेक्स्ट बघा, सेकंड टाईप ऑफ ई कॉमर्स बिझनेस टू बिझनेस. या ठिकाणी बिझनेस कोणाशी रिलेट करणार आहे? बिझनेसशी रिलेट करणार आहे. बिझनेस टू बिझनेस refers to commerce between who business rather than to commerce between a business and individual customer. आता या ठिकाणी इंडिव्हिज्युअल कस्टमर दिलेला आहे, पण इंडिव्हिज्युअल कस्टमर म्हणजेच काय असणार आहे? कंपनी असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघूयात आपण होलसेलर आणि रिटेलर. या ठिकाणी दिलेलं आहे होलसेलर आणि रिटेलर. म्हणजेच होलसेलर काय करतो? त्यांचा माल कोणाला देतो आहे? रिटेलरला देतो आहे. म्हणजेच काय होतं आहे? बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शन होतं आहे. यापेक्षा एक एक्झाम्पल बघूयात आपण सोपं. ज्यावेळेस कंपनी लॅपटॉप क्रिएट करते त्यावेळेस ते काय करते? इंटेलकडून काय घेते? प्रोसेसर घेते. म्हणजे ज्या ठिकाणी काय होतं? ट्रान्झॅक्शन कोणामध्ये होतं आहे? बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शन होतं आहे. अजून एक एक्झाम्पल बघूयात. ज्यावेळेस कार मॅन्युफॅक्चर केले जातात त्यावेळेस इंजन असतं ते काय असतं? एक वेगळ्या कंपनीचं असतं आणि कार असेंबल वेगळ्या ठिकाणी केली जाते. पण ते काय ट्रान्झॅक्शन कशा प्रकारचं असतं? बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शन असतं. डायरेक्ट काय होतं? बिझनेस कोणाशी रिलेट करतं आहे? बिझनेसची. म्हणजे एक कंपनी काय करते? आपला माल दुसऱ्या कंपनीला प्रोव्हाइड करते. त्यामुळे या ठिकाणी काय म्हणतो आपण? बिझनेस टू बिझनेस B2B टाईप ऑफ ई कॉमर्स. नेक्स्ट आहे आपला थर्ड टाईप कस्टमर टू कस्टमर. त्यामध्ये बघूयात, कस्टमर टू कस्टमर इज अ बिझनेस मॉडेल वेअर बाय कस्टमर्स कॅन ट्रेड विथ इच अदर टिपिकली इन अ ऑनलाईन एन्व्हायरमेंट. ऑनलाईन एन्व्हायरमेंटचा यूज करून कस्टमर काय करतो आहे? कस्टमरशीच रिलेट करतो आहे. याचं एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी बघा. OLX क्विकर इज द एक्झाम्पल ऑफ कस्टमर टू कस्टमर ई कॉमर्स. म्हणजे OLXवरती काय होतं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, डायरेक्ट कस्टमर काय करतो? आपल्या मालाची ॲड करतो आणि दुसरा कस्टमर काय करतो? ते परचेस करतो. म्हणजेच एक जण काय आहे? विकणारे आणि एक जण खरेदी करणारे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रिटेलर, होलसेलर किंवा कंपनी नसणार आहे. डायरेक्ट कस्टमर कोणाशी रिलेट करतो आहे? कस्टमरशी रिलेट करतो आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो आहे त्याला? C2C टाईप ऑफ ई कॉमर्स. कस्टमर टू कस्टमर टाईप ऑफ ई कॉमर्स. नेक्स्ट आहे आपला फोर्थ टाईप कस्टमर टू बिझनेस ई कॉमर्स. त्याच्यामध्ये बघा, कस्टमर टू बिझनेस मॉडेल in which customers can offer product and services to companies and the company pay the customers. म्हणजेच कस्टमर काय करणार आहे? कंपनीला ऑफर्स प्रोव्हाइड करणार आहेत. कुठल्याही प्रकारची गोष्ट कंपनीला कोण प्रोव्हाइड करणार आहे? कस्टमर प्रोव्हाइड करणार. त्यामुळे याला कुठल्या टाईपचं आपण ई कॉमर्स म्हणतो आहे? कस्टमर टू बिझनेस टाईप ऑफ ई कॉमर्स. कस्टमर कोणाशी रिलेट करणार आहे? बिझनेसशी रिलेट करणार आहे. त्यामुळे आपण याला काय म्हणतो आहे? कस्टमर टू बिझनेस टाईप ऑफ ई कॉमर्स. या ठिकाणी दिलेलं आहे बघा,
कस्टमर कोणाशी रिलेट करतोय, बिझनेसची, आणि बिझनेस परत काय करतोय, कस्टमरला त्याच्यात जी काय असेल फीज वगैरे त्या काय करणार आहे, तो त्यांना देणार आहे, कुणाला, कस्टमरला देणार आहे. त्यामुळे आपण इथं कस्टमर टू बिझनेस टाईप ऑफ ई कॉमर्स म्हणतो. एक्झाम्पल, अ ब्लॉग कॅन रिटन बाय ऑथर फॉर अ बिझनेस टू इम्प्रूव्ह सेल्स ऑफ प्रोडक्ट्स. म्हणजे एखाद्याने काय केलं, एखादा ब्लॉग लिहिला किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड केली कुणाला, बिझनेसला, बिझनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी. त्या बदल्यात काय करणार आहे, बिझनेस त्यांना काय देणार आहे, पैसे देणार आहे. मग हे काय झालं, कुठल्या प्रकारचं ट्रान्झॅक्शन झालं, कस्टमर टू बिझनेस टाईप ऑफ ई कॉमर्स. मग आपण काय पहिले 4 टाईप पाहिले, कशाचे, टाईप ऑफ ई कॉमर्स. नेक्स्ट आहे ई कॉमर्स ट्रेड सायकल. ई कॉमर्स कशा प्रकारे चालतं त्याची ट्रेड सायकल आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे प्री सेल्स. प्री सेल्समध्ये काय काय येतं बघा, सर्च आणि नॅव्हिगेट हे 2 टाईप कशामध्ये येत आहेत, आपले प्री सेल्समध्ये येत आहेत. नेक्स्ट आहे आपला ऑर्डर अँड डिलेवरी. बघा सेकंड टाईप काय आहे आपला, एज्युकेशन. एज्युकेशनमध्ये काय येतं आहे, ऑर्डर अँड डिलेवरी येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला सेटलमेंट. सेटलमेंटमध्ये काय येणार आहे तुमचं, इनवॉइस, आणि सेटलमेंटमध्ये काय येणार आहे, इनवॉइस आणि पेमेंट. आणि नेक्स्ट आहे आपला लास्टचा आफ्टर सेल्स. आफ्टर सेल्समध्ये काय येणार आहे, आफ्टर सेल्स म्हणजे डिलेवरी वगैरे जे काय असेल त्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येणार आहेत, आफ्टर सेल्समध्ये येणार. मग टाईप आपण काय बघतो, ई कॉमर्स ट्रेड सायकल बघतो. तर आपण आता काय करूयात, डीपमध्ये बघूयात ई कॉमर्स ट्रेड सायकल कशा प्रकारे वर्क करते. त्यामध्ये फर्स्ट आहे प्री सेल्स. इट कन्सिस्ट ऑफ 2 स्टेप्स लाईक सर्च अँड निगोशिएट. ठीक आहे. म्हणजेच फर्स्ट कस्टमर काय करणार आहे, ट्रेड सायकलमध्ये सर्च करणार आहे. सर्च फेज म्हणजे ज्यावेळेस आपण ऑनलाईन एखादी गोष्ट खरेदी करायला जातो त्यावेळेस आपल्याला हवी असणारी गोष्ट काय करतो, आपण सर्च करतो. कशामध्ये, सर्च इंजिनमध्ये. मग ती कुठल्याही वेबसाईटवरती असेल, फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, कुठलीही वेबसाईट असेल त्यावरती आपण काय करतो, ती गोष्ट सुरुवातीला काय करतो, सर्च करतो. तर ही पहिली फेज आहे आपली कशाची, ट्रेड सायकलची, प्री सेल्स. माल काय करतोय आपण, खरेदी करतोय. मग सर्च केला, निगोशिएट करतोय म्हणजे काय करतोय, तो कार्टमध्ये ॲड करतो, आवडणाऱ्या गोष्टी सिलेक्ट करतो. ह्या सर्व गोष्टी आपण काय करतो, प्री सेल करत असतो. सेकंड आहे आपलं एक्झिक्युशन. एक्झिक्युशनमध्ये काय येतं, दिस फेज कन्सिस्ट ऑफ ऑर्डर अँड डिलेवरी. म्हणजे आता आपण प्री सेल्समध्ये सर्च केलेला माल काय करणार आहे, ऑर्डर प्लेस करणार आहे. कशामध्ये, एक्झिक्युशनमध्ये. मग ती ऑर्डर कोणाला जाणार आहे, त्या कंपनीला जाणार आहे, आणि ती कंपनी काय करणार आहे, तिथून तुमच्या मालाची डिलेवरी करणार आहे. त्यानंतर येतं सेटलमेंट. सेटलमेंटमध्ये काय येते बघा, दिस फेज कन्सिस्ट ऑफ इनवॉइस. इनवॉइस म्हणजे काय आहे, बिल और पेमेंट. जे काय पेमेंट करायचं आहे मालाचं ते आपण कशामध्ये करणार आहे, सेटलमेंट फेजमध्ये करणार आहे. म्हणजे त्यांनी माल आपल्याला प्रोव्हाइड केला, डिलेवरी केलेलं आहे, आता आपण काय करणार आहे, त्या मालाचं पेमेंट करणार आहे. ते कुठल्या स्टेजमध्ये येतं, आपल्या सेटलमेंट फेजमध्ये येतं. लास्टची आहे आपली आफ्टर सेल्स. दिस फेज कन्सिस्ट ऑफ वॉरंटी अँड आफ्टर सेल्स सर्व्हिसेस. आफ्टर सेल्समध्ये काय काय येतं, आपल्याला वॉरंटी येते, तो माल आपल्याला आता मिळालेला आहे. आता आपल्याला काय मिळणार आहे, वॉरंटी कार्ड मिळणार आहे. आणि आफ्टर सेल्स सर्व्हिसेस म्हणजेच वॉरंटीमध्ये तो माल जर खराब वगैरे झाला तर रिप्लेस करण्याची जी काय आहे ते आपल्याला कशामध्ये मिळणार आहे, आफ्टर सेल्समध्ये सर्व्हिस मिळणार आहे रिप्लेस करण्याची. ठीक आहे. तर अशा प्रकारे 4 का आहेत ट्रेड सायकलच्या फेज आहेत. पहिली आहे प्री सेल्स. प्री सेलमध्ये काय येतं, सर्च अँड निगोशिएट म्हणजे तो माल सर्च करायचा. एक्झिक्युशनमध्ये काय होतं, ऑर्डर अँड डिलेवरी, मालाची ऑर्डर प्लेस केली जाते आणि मालाची डिलेवरी मिळते. सेटलमेंटमध्ये काय होतं आहे, त्या मालाचा इनवॉइस आणि पेमेंट. इनवॉइस आपल्याला मिळतं, आपण त्याचं पेमेंट करतो. आणि आफ्टर सेल्समध्ये काय होतं आहे, ज्या काय सर्व्हिसेस असतात आफ्टर सेल्स नंतर त्या सर्व सर्व्हिसेस काय केले जातात, प्रोव्हाइड केले जातात. तर ही आहे आपली ई कॉमर्सची ट्रेड सायकल.
तर आपण आता काय करूयात, या ठिकाणी एक्झाम्पल बघूयात. ट्रेड सायकल कशा प्रकारे वर्क होती. सपोज आपण काय केलं, एक ॲमेझॉन वेबसाईट ओपन केली. त्यामध्ये मला काय खरेदी करायचं आहे, तर मला एक प्रोडक्ट खरेदी करायचं आहे. तर त्यासाठी मी काय केलं, ते प्रोडक्ट सर्च केलं आणि ते मी कार्टमध्ये ॲड केलं. तर ते कुठल्या स्टेजमध्ये आलो मी आता, प्री सेल्स स्टेजमध्ये आलो. आता सेकंड स्टेजमध्ये जायचं आहे मला, तर मी काय करणार, त्याची ऑर्डर प्लेस करणार. ठीक आहे, ऑर्डर प्लेस करणार. ऑर्डर प्लेस केल्यानंतर काय होईल, ज्यावेळेस मी ऑर्डर प्लेस करेल त्यावेळेस ती ऑर्डर काय होईल, कंपनीला मिळेल आणि कंपनी काय करेल, तो माल डिस्पॅच करेल, म्हणजेच त्याची डिलेवरी करेल. मग हा कुठला स्टेज झाला, आपला एक्झिक्युशन फेज झाली. त्यानंतर तो माल मला काय होणार आहे, मिळणार आहे. मग सेटलमेंट फेजमध्ये काय होणार आहे, त्या मालाचा माझी डिलेवरी झाल्यानंतर तो माल मला हातात मिळाल्यानंतर त्याची इनवॉइस मला मिळणार आहे. त्या इनवॉइसनुसार मी काय करणार आहे, त्याचं पेमेंट करणार. मग ही झाली आपली सेटलमेंट फेज. आणि नंतर काय होणार आहे, जर त्या प्रोडक्टच्या बाबतीत मला काय प्रॉब्लेम्स असतील तर ते काय येणार आहे, माझं आफ्टर सेल्समध्ये येणार आहे. त्याचं मला वॉरंटी कार्ड मिळेल आणि जर त्याचे काही प्रॉब्लेम्स आले तर त्याच्याशी रिलेटेड सर्व्हिसेस मला कशामध्ये मिळतील, आफ्टर सेल्समध्ये त्या मला अवेलेबल होणार आहेत. नेक्स्ट आहे आपला पॉईंट, मोड्स ऑफ पेमेंट. आता पेमेंट आपण कशा प्रकारे करू शकतो, त्याचे मोड्स इथं दिलेले आहेत. देर आर 4 टाईप ऑफ किंवा मोड्स ऑफ पेमेंट. तुम्हाला पेमेंट करायचं आहे गुड्सचं, तर किती टाईप प्रकारे करू शकता ऑनलाईन पेमेंट, 4 प्रकारे. त्यामध्ये पहिलं क्रेडिट कार्ड्स यूज करू शकता, सेकंड मोबाईल पेमेंट करू शकता, थर्ड बँक ट्रान्सफर करू शकता आणि फोर्थ आहे ई वॉलेटचा यूजसुद्धा तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये करू शकता पेमेंट करण्यासाठी. तर त्यामध्ये फर्स्ट बघूयात आपण क्रेडिट कार्ड्स. क्रेडिट कार्ड्स इज द मोस्ट कॉमन वे ऑफ कस्टमर टू पे ऑनलाईन. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी सध्या मोस्टली काय वापरले जातात, क्रेडिट कार्ड्स वापरले जातात. त्या थ्रू काय केलं जातं, आपलं पेमेंट केलं जातं. एखादी गोष्ट तुम्ही परचेस केली तर त्याचं पेमेंट आपण कशा थ्रू करतो, क्रेडिट कार्ड थ्रू करतो. फॉर एक्झाम्पल, आत्ता तुम्ही सगळ्यांनी काय केलं आहे, ऑनलाईन ॲडमिशन घेतलं, त्यावेळेस तुम्ही त्याचा यूज केला असेल. सेकंड आहे मोबाईल पेमेंट्स. मोबाईल पेमेंट्स ऑफर अ क्विक सोल्युशन फॉर कस्टमर टू परचेस ऑन ई कॉमर्स वेबसाईट. मोबाईल थ्रूसुद्धा काय करू शकता, ॲप वापरून तुम्ही काय करू शकता, पेमेंट करू शकता. त्याला म्हणायचं मोबाईल पेमेंट. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे भीम ॲप आहे, UPI आहे, गुगल पे आहे. अशा प्रकारचे ॲप वापरून काय करतो आपण, ऑनलाईन पेमेंट्स करत असतो. त्याला काय म्हणायचं आहे, मोबाईल पेमेंट्स म्हणायचं आहे. नेक्स्ट आहे आपला पॉईंट बँक ट्रान्सफर. बँक ट्रान्सफर इज यूज्ड वेन मनी इज सेंड फ्रॉम वन बँक टू अनदर बँक अकाउंट. त्यामध्ये त्याचे एक्झाम्पल काय आहे, NEFT. NEFT करतो आपण, सगळ्यांना माहिती आहे. फास्टली काय केलं जातात, मनीचं ट्रान्सफर केलं जातं. बँक टू बँक ट्रान्सफर करायचं असेल आणि आपली रक्कम जर जास्त असेल तर आपण NEFT करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे चौथा मोड आहे आपला ई वॉलेट्स. हे सगळ्यांना माहिती आहे. ई वॉलेट इज प्रीपेड अकाउंट इन विच अ यूजर कॅन स्टोअर मनी फॉर एनी फ्युचर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स. तुम्ही वापरले असतील. तुम्ही काय करू शकता, पेटीएमचं ई वॉलेट असतं, हे आपण यूज केलेलं आहे. तुम्ही तुमच्या मेन बँकेच्या अकाउंटमधले पैसे काय करू शकता, ई वॉलेटमध्ये ठेवू शकता आणि फ्युचर ट्रान्झॅक्शनसाठी काय करू शकता, त्याचा यूज करू शकता. हे आपलं बँकेचं अकाउंट नाही आहे, हे त्या ॲपचं अकाउंट आहे. त्या ॲपच्या अकाउंटमध्ये आपण काय करतो आहे, आपले पैसे ट्रान्सफर करतो आहे आणि नंतर आपल्याला जसे लागणार आहे तसं त्याचा यूज करतो. याला म्हणायचं ई वॉलेट. तर आपण काय केले, 4 टाईप बघितले. कशाचे, मोड्स ऑफ पेमेंट. 4 प्रकारे आपण पेमेंट करू शकतो. त्यातला पहिला होता आपला क्रेडिट कार्ड्स, सेकंड होता मोबाईल पेमेंट्स, थर्ड होता बँक ट्रान्सफर आणि फोर्थ होता ई वॉलेट. तर आज काय पहिला आपण सुरुवातीला टाईप ऑफ
ई कॉमर्स बघितले, नंतर ट्रेड सायकल ऑफ ई कॉमर्स बघितली आणि मोड ऑफ पेमेंट्स बघितले. तर राहिलेलं आपण काय करूयात, आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघूयात. ठीक आहे.